रिपब्लिकन सेनातर्फे अहिल्यानगरमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा, घरकुल व महिलांच्या प्रश्नावर सखोल चर्चा। अहिल्यानगर रिपब्लिकन सेना यांच्या वतीने पक्ष संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने शहरात कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात नागरिकांचे विविध प्रश्न, विशेषतः महिलांच्या अडचणी, घरकुल योजनेचा प्रश्न तसेच शासकीय योजनेची अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। गोरगरीब कुटुंबांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मिळावीत यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। महिलांना आधार कार्ड, रेशन कार्ड, घरकुल योजना तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेत रिपब्लिकन सेनेच्या वतीने घरकुल योजनेसंदर्भात मोर्चे व आंदोलन करण्यात आले होते। आयुक्तांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। याच पार्श्वभूमीवर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला। महिला शहराध्यक्षा सुनीता शिंदे यांच्या हस्ते नाविन्याने प्रवेश केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड साहेब व महेश भोसले उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक प्रश्नांवर प्रभावी लढा देण्याचे आणि संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले। या मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, बाळू वाघमारे, महिला शहर अध्यक्ष सुनीता शिंदे, उपाध्यक्ष नेहा जावळे, महिला सचिव मंगला बारकडे, सुनीता कवडे, नविता शिंदे, माधुरी शिंदे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यामुळे पक्ष संघटनाला बळकटी मिळण्याबरोबरच महिलांमध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून घरकुल प्रश्न सोडविण्यासाठी पुढील काळात तीव्र पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। रिपब्लिकन सेनेचा एक मेळावा घेण्यात आला होता। त्या मेळाव्यामध्ये काही महिला आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला। अशा बेबी शिंदे, माधुरी शिंदे आणि काही कार्यकर्ते जे रतन भोसले, जे आशीरभाई सय्यद, अशा बऱ्याचशा लोकांनी आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला। प्रवेश होत असताना त्यांना आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सर्वांना प्रवेश देऊन नगर शहरात, नगर जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये रिपब्लिकन सेनेची ताकद वाढवण्याचं काम या अहिल्यानगर दक्षिण मध्ये करण्याचं आज सर्व बाळासाहेब वाघमारे जिल्हा कार्याध्यक्ष असतील, शहराध्यक्ष महिला आघाडीचे सुनीता शिंदे, शहर उपाध्यक्ष नेहा जावळे, संघटक कविता कवडे, उपाध्यक्ष नेहा जावळे, सचिव मंगल बारकडे अशा सर्वांनी मिळून आज हे मेळावा यशस्वी केला। आणि इथून पुढे देखील रिपब्लिकन सेनेमध्ये ज्यांना प्रवेश करायचा त्यांनी प्रवेश करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी अमरराव आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करण्याचं काम इथून पुढे आपण या अहिल्यानगरमध्ये करणार आहोत। आणि आज या मीटिंगचं मुख्य नियोजन म्हणजे जे गोरगरिबांना घरापासून वंचित आहे अशांना महानगरपालिकेमध्ये घरकुल कसे मिळतील असे आम्ही 100% त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू। तसंच लोकांचे रेशन कार्ड असतील, जे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यासाठी जिथे अन्य अत्याचार होत असेल तिथं रिपब्लिकन सेना तिथं न्याय देण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत। मी अहिल्यानगर शहराची शहराध्यक्ष सुनीता शिंदे, रिपब्लिकन सेना याच्या वतीने मी काम करत आहे। आणि आज हे ज्या आम्ही लेडीजचा मेळावा घेतलेला आहे, बैठक घेतलेली आहे, त्याच्यात लेडीज पण आहेत, पुरुष पण आहेत। त्यांच्या काही ज्या समस्या आहेत की आधार कार्डाच्या आहेत, राशन कार्डाच्या आहेत, तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ज्या महिलांच्या अशा काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहे। त्याच्यात जर काही घरकुलाचं आहे, काहींचे घरकुलासाठी वंचित आहेत, त्या ज्या भाड्याने राहतात त्यांना घराची अत्यंत गरज आहे, कष्टकरी आहेत, काम करून खातात, काही हातावरचे पोट भरणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी पण आम्ही ही स्कीम राबवत आहोत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने। तर त्यांच्या आधारे आम्ही जे काम करतो, आनंदराज आंबेडकर साहेबांनी आम्हाला जे काही थोडे अधिकार दिलेले आहेत त्याच्या वतीने आम्ही जे काम करतो आहे आम्ही याच्यात सक्सेस होऊ असं आम्हालाही वाटतं। शिंदे काम करत आहे। मी आज रिपब्लिकन सेनेबद्दल काम करत आहे।
प्रवेश घेतलेला आहे. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे आम्ही धावून जाणार, तिथे आम्ही सहकार्य करणार, गोरगरिबांना मदत करणार. अध्यक्ष मंगलताई आणि सुनीताताई यांच्यासोबत आम्ही सहकार्य करणार. मला मदत असेल तर आम्ही तिथे उपस्थित राहणार. पठाण मी घरकुलाची पक्षाच्या वतीने मी यांचा समावेश घेतलेला आहे. सुनीता आंबे त्यांच्यासोबत शहराध्यक्ष यांनी पद घेतलेलं आहे त्यांना. तर मी त्यांच्यासोबत हमेशा मीटिंगला राहते. आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की ते आम्हाला घरकुल भेटण्यासाठी एवढी पब्लिक येते. आम्ही सगळेजण संघच राहतो आणि आम्ही खूप प्रयत्न करू राहिलो घरकुलासाठी. बिचाऱ्या कामधंदे सोडून येतात, त्या वतीने आम्हाला घरकुल भेटावे हे आम्ही कळकळीची विनंती करतो.